अरे कशाला घाबरताय, कोणाला घाबरताय? गृहमंत्री आहात ना, मुळात तुम्ही मूळचे गुंड आहात. एक तर गुंडासारखे वागा, नाही तर गृहमंत्र्यासारखे वागा. तुम्ही मूळचे तडीपार गुंड आहात. मग गुंडाने गुंडासारखं वागावं किंवा मग गृहमंत्री आहे तर गृहमंत्र्यासारखं वागावं. जनतेशी संवाद साधा, बोला जनतेशी. आम्हाला लोक गुंड म्हणतात, आम्ही गुंडासारखे वागतो. आम्ही सत्तेत असल्यावर सत्ताधाऱ्यांसारखे वागू. रात्री देखील एक व्हिडिओ बनवला आणि सगळ्या मुलांना माफ केलं. हे कोण माफ करणार? शिव्या घातल्या त्यांनी माफ केलं. नाही नाही नाही, हे बघा, एक लक्षात घ्या, ही त्यांची आणखीन एक शरणागती आहे. ही त्यांची आणखी एक शरणागती आहे. मुळात मुलांनी त्यांच्याकडे माफी मागितलेली नाही की आम्हाला तुम्ही माफी द्या. मागितली आहे का? आम्ही कोणी मागितली आहे का माफी तुमच्याकडे? साहेब आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो, असं कोणी बोललंय का? ही तुम्हाला अवदसा आठवते कशी काय? म्हणजे मला कळतच नाही काय. आम्ही तुम्हाला माफ करतो. अरे पण माफी मागितली का आम्ही की आम्ही माफ करतो, हे करतो? नाहीये, हे भ्रमिष्ट झाले. या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे भरकटले आहेत मनानं आणि विचारानं. त्यांनी त्यांचे सल्लागार बदलायला पाहिजे. त्यांच्या पक्षांतर्गत ज्या मंडळांच्या गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे त्यांची मानसिक स्थिती कोणाचीही बरी नाही. माफ करताना मग शेकडो मुलांचं चारित्र्य कशाला तपासताय? तुम्ही या गुन्ह्यामध्ये होतात, तुम्ही त्या गुन्ह्यामध्ये होतात. आता तुम्हाला सुद्धा खरं म्हणजे तुम्हाला मानस उपचार तज्ज्ञाची गरज आहे प्रधानमंत्र्यांना, बरोबर ना? मी सांगतोय ना तुम्हाला. आपण कोणाला तरी जर्सी गाय म्हणाला होतात, आपण कोणाला तरी 50 करोड की गर्लफ्रेंड म्हणाला होतात, आपण अजून कोणाला काय काय म्हणाला होतात. त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यांची आई बहीण काढलीत ना, हे विसरताय तुम्ही. तुमच्या अंगावर आल्यावर कोणीही तुमच्या आई बहिणीवर गेलेलं नाही. भावनांचा उद्रेक होता. ज्या पद्धतीने हा देश चाललेला आहे आणि चालवला जातोय त्याला झुंडशाही, हुकुमशाही म्हणतात. त्या हुकुमशाही विरुद्ध जर पोरं रस्त्यावरती आली असतील आणि ह्याच मुलांच्या मदतीनं 2014 साली तुम्ही सत्तेवर आला होता, या जयंतींच्या मदतीनं, हे विसरू नका. कोणी तुम्हाला शिव्या घातलेल्या नाहीत. राज्यकर्त्याला त्याच्या लायकीनुसार लोकांकडून आदर, प्रेम आणि शिव्या मिळत असतात. तुम्ही आमचा पक्ष फोडलात तेव्हा तुम्हाला काय वाटलं नाही? बाळासाहेब ठाकरेंचा, हिंदुहृदय सम्राटांचा पक्ष, अमित शहा आणि मोदींनी जेव्हा फोडला तेव्हा आम्हाला काय दुःख झालं नाही? येळ धावायचं, कापायचं नाही. एक नंबरचा हा येड धवा. त्यांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणताय? हा कोण? गोरे ना कोण तो? काय अभिजित दिपकेने तुमच्या प्रधानमंत्र्याला गुडघे टेकायला लावलं, हे विसरलात का? अभिजित दिपकेमुळे आजही अमित शहा आणि पंतप्रधान हे दडून बसलेत बिळामध्ये, हे विसरलात का? अभिजित दिपकेला सगळ्यात आधी पाठिंबा आम्ही दिला, या तरुणांच्या भावना समजून. आणि हा तरुण या भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सातारचं काहीतरी प्रतिनिधित्व करताय. फार मोठी परंपरा आहे सातारला राजकारण्यांची. थोडं तरी भान ठेवा. तुम्ही अभिजित दिपकेविषयी बोलताय म्हणजे तुम्ही या देशातल्या तरुणांचा अपमान करताय.